समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्याच्या हद्दीत चॅनल क्रमांक 492.1 जवळ नागपूर कॉरिडॉरमध्ये भीषण अपघात घडला आहे। या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहे। जखमींमध्ये 3 चिमुकल्यांचाही समावेश आहे, ज्यामध्ये एक 6 महिन्यांची मुलगी आहे। मंगळवारी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे। नाशिकहून छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान हा अपघात घडला असल्याची माहिती प्राप्त होत आहे। जखमींना उपस्थित नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पूनम चव्हाण वय 30 वर्षे, राहणार सरई कालिदास, जौनपुर, राज्य उत्तर प्रदेश असे घटनेतील मृत महिलेचे नाव आहे। तर अजय कुमार चव्हाण वय 38 वर्षे, आनंद चव्हाण वय 35 वर्षे हे दोघेही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत। यातील आनंद चव्हाण यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे। तर नॅन्सी चव्हाण वय 8 वर्षे व अनन्या चव्हाण वय 5 वर्षे या दोन्ही चिमुकलींचे हात या अपघातात फ्रॅक्चर झाले आहेत। तर पियांसी वय 6 महिने ही चिमुकली देखील या अपघातात जखमी झाली आहे।